आज गुरुवार म्हटल्यावर स्वामींचा दिवस आणि स्वामी समर्थांची सेवा म्हणजे मनात अगदी शांतता भेटण्यासाठी केलेली एक सेवा। तर गुड मॉर्निंग सगळ्यांका, सुप्रभात। तर आज हा गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यावर मी सकाळी स्वामींची पूजा करूनच बाहेर पडतोय। तर आपण अगोदर आपल्या अंगणात जाऊया आणि मस्तपैकी आधी फुलं वगैरे काढून घेऊया, जी फुलं आपल्याला पूजेसाठी लागतात। आमच्या घरासमोर अंगणात आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहे जास्वंदीची, म्हणजे व्हाईट कलर, तांबडा कलर, अशी वेगवेगळी फुलं आपण जास्वंदीची लावलेली आहेत। सो मस्तपैकी पूजा वगैरे करताना त्याचा वापर करता येतो। आमच्या घराच्या समोर खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, म्हणजे हे तुम्ही बघू शकता। आता हे व्हाईट कलरचं झाड आहे, व्हाईट कलरच्या जास्वंदीचं झाड। तशीच ही छोटी छोटी पण व्हाईट कलरची फुलं आहेत, म्हणजे आम्ही सगळी खूप आवड आहे सगळ्यांना, घरी पण सगळ्यांना खूप आवड आहे की आपल्याकडे वेगवेगळे कलरची झाडं वगैरे असावी, फुलझाडं असावी। त्याच्या अगोदर पण भरपूर झाडं होती, पण काही कारणामुळे ती काढावी लागली। तर ही आता लहान लहान व्हाईट कलरची झाडं आहेत। याच्यात पिवळ्या कलरची पण येतात। कोकणात कसा की सगळेजण आपल्या घराच्या समोर अशी झाडं लावतात, कारण कोकणात दर दिवशी देवाची पूजा केली जातात, जवळ मंदिरं वगैरे असतात। तसे ते बघा, अजून एक तुमका दाखवतंय, ही रेड कलरची झाडं म्हणजे तांबड्या कलरची, ही पण बघा, ही पण आम्ही लावलेली आहोत। सो ह्याच्यात 2 फुलं येतात, ती पण तुम्ही बघा, म्हणजे एक मोठावाला आणि त्याच्यात एक छोटावाला फुल येतात। म्हणजे आम्ही घराच्या समोर अशी लावून ठेवली, म्हणजे चतुर्थीला पण, रोज आमका फुलं लागतात। सो रोज आम्ही ही यूज करतो। सो असं प्रत्येक कोकणी माणसाच्या घराच्या समोर जास्वंदाची झाडं ही नक्कीच असतात। जो कोकणी माणूस आहे किंवा जो चाकरमानी आहे त्यांना हे नक्कीच माहिती असणार। तर आम्ही पण अशी लावलेली आहे मस्तपैकी तांबडी, पांढरी वगैरे। त्याच्यात आता सध्या पाऊस चालू आहे, सो मस्तपैकी हिरवीगार झाडे पण झालेली आहेत आणि ही तांबडी फुलं त्याच्यावर मस्त उठून दिसत आहेत। तर आमच्या अंगणाच्या समोर माळ्याची झाडं पण आम्ही लावलेली आहेत आणि आता आपण फुलं काढून घेऊया। तरी बघा, तुम्हाला मी दाखवतो किती प्रकारची फुलं आहेत ती। तरी मी अजून लहान छोटी फुलं काढली नाही आहेत, मी एवढीच आपली काढून घेतलेली आहे। हे बघा, हे व्हाईट कलरचं आहे आणि तांबड्या कलरचं आहे। हे पण एक बघा, एक वेगळ्या कलरचं आहे, तुम्हाला बघू शकतात, म्हणजे पिंक कलर आहे हा, आणि हे सगळे व्हाईट आणि तांबडी आहेत। तर मंडळी, मध्ये मध्ये मी मालवणी पण मारताय, कारण कोकणाचं फिलिंग त्याका येऊ, त्याच्यासाठी मी मध्ये कोकणी पण मारते आमची। तर मंडळी, आज गुरुवार म्हणून ही मस्तपैकी फुलं वगैरे मी काढून घेतलेली आहे, पूजेची वगैरे तयारी करून घेतलेली आहे। कारण गुरुवार म्हटल्यावर स्वामी समर्थांचा वार असतो आणि स्वामी समर्थावर माझी भरपूर श्रद्धा आहे, आणि त्यामुळे गुरुवारी मी पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही। तर आता माझी ही पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, स्वामी समर्थांचं चित्र, तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो, तुमचा पण दिवस चांगला जाईल, तुमची असेल ती इच्छा कंप्लीट होईल। कारण स्वामी समर्थांबद्दल खूप, म्हणजे मनापासून सांगायचं झालं तर कोकणीत सांगतोय की खूप श्रद्धा हा आमची त्याच्यावर, आणि आमची जे काही चांगला होता तर आम्ही त्यांचीच इच्छा समजतो। कारण एकदम अतिशय असे आम्ही आदरपूर्वक म्हणा किंवा भक्तिभावाने असं देवाची ही पूजा वगैरे करतो, आणि स्वामी समर्थांची वगैरे सेवा आम्ही करतो। पूजा म्हणण्यापेक्षा आपण सेवा करतो म्हणूया, कारण देवामुळेच आपल्याला, त्यांच्या आशीर्वादामुळेच आमचं जीवन कार्य चालू असतं। सो त्यांचे आशीर्वाद आपका होय। तर ही असं आमची वास्तुशांत, सो त्याची पण पूजा आम्ही सकाळपुढे करून घेतो। तर वास्तुशांतीकडे पण दिवा लावला, अगरबत्ती वगैरे लावून घेतली। तर असं आहे आजचं वातावरण मस्तपैकी पूजेचं। समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी,
सुमित ब्लॉगच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पण या देवाचं दर्शन घेऊ शकता. तुमची पण काय इच्छा असेल तर तुम्ही नक्की देवाला सांगू शकतात आणि नक्की देव तुमची इच्छा कंप्लीट करेल. आजच्या दिवसाची सुरुवात एकदम मस्तपैकी झालेली आहे. म्हणजे देवाची सेवा करून आपल्या मनाला अगदी आनंद होतो. सेवा करूनच मी बाहेर आता आपल्या कामाला वगैरे निघणार आहे. स्वामी समर्थ सदैव आपल्यासोबत असतात. हीच भावना मनात ठेवून मी रोज कामाला जायला निघतो. तर मालवणीत सांगूचा झाला तर आजचा दिवस हे उत्तम प्रकारे माझा झालेलो असा. सुरुवात उत्तम झालेली असा. कारण देवाची सेवा म्हणजे तुमचा दिवस अगदी आनंद होतलो. तर आज आपण मस्तपैकी दिवसाची सुरुवात ही केलेली असा. देवाच्या सेवेन आपली सुरुवात झालेली हा. तर आता आपण पुढे निघतो आपल्या कामासाठी. खूप लोकांका असे स्वामी समर्थाबद्दल अनुभव इल्लेले असतात. तुमका पण इले असतले. जर तुमका इले असतील तर नक्की कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे स्मित ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका.